पावसाळा अगदी 2 महिन्यावरती येऊन जे आहे तो टिकलेला आहे. मात्र जर पाहिलं मुंबई शहरामध्ये अजून देखील नालेसफाई न झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहिलं मी मुंबईच्या मिठी नदी परिसरामध्ये आहे. मुंबईची ही मिठी नदी आहे. मात्र ही मुंबईची मिठी नदी जशा तसं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात जो आहे तो कचरा त्या मुंबईच्या मिठी नदीमध्ये पडला असल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच पाहिलं तर मुंबईची मिठी नदी जी आहे ती साफ करण्यासाठी कंत्राटदार खरं तर पालिकेला मिळत नव्हते. मात्र आता कंत्राटदार जे आहे ते मिळाले असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आली आहे. आणि यामध्ये पाहिलं 3 फेजमध्ये जे आहे त्या मिठी नदीची साफसफाई होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. एकूणच पाहिलं DKC ते धारावी, त्यानंतर टीचर्स कॉलनी ते फिल्टरपाडा अशा पद्धतीने जे आहे ते 3 फेजमध्ये या मिठी नदीची साफसफाई होण्याची माहिती देखील मिळाली आहे. एकूणच 29 कोटी इतका खर्च जो आहे त्या साफसफाईसाठी माहिती समोर आली. एकूणच पाहिलं सध्या पावसाळा देखील 2 महिन्यावरती येऊन घेतलेला आहे. आणि आज जर पाहिलं 31 मार्च आहे आणि 31 मार्चच्या वेळी अजूनपर्यंत नाले सफाईला कुठेही मुंबईमध्ये जोर धरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर पाहिलं तर पावसाळा हा अगदी 2 महिन्यावरती आणि हा संपूर्ण त्याचा जो फटका जो आहे तो पडू शकतो. आणि ही संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते पावसामुळे कुठेतरी मुंबईची तुंबई होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. संतोष कल्लकसह अविनाश माने, LS मराठी, मुंबई.